आज शालिनी आणि तिचा नवरा अंकुश मुंबईला आले होते शालिनीच्या आईवडिलांच्या घरी. शालिनीच्या मैत्रिणीला म्हणजे रियाला हे कळाल्यावर तिने शालिनी आणि अंकुशला आपल्या घरी भेटायला बोलवले होते. शालिनी आणि अंकुश भेटायला गेले, परंतु शालिनी रागातच तिकडून लवकर घरी आली आणि बडबड करत आपल्या रूममध्ये गेली. शी, काय वाटले असेल रियाला? हा असा कसा नवरा आहे शालिनीचा? ओ गॉड, कसली शिक्षा देतोय तो मला, असा गावठी नवरा पदरात टाकून. शालिनी तनतनच तिच्या रूममध्ये गेली. मागोमाग अंकुशही आला. शालिनीच्या आईवडिलांना काही कळतच नव्हतं. नेमके हिचे काय बिघडले? मैत्रिणीकडे जात आहोत दोघे असे म्हणाली आणि ही अशी घरी आली. त्यांनी अंकुशकडे बघितलं, पण त्यालाही काही कळेना. कुठे माशी शिंकली? शालिनीच्या आईने अंकुशला पाणी दिले. मग अंकुश शालिनीकडे तिच्या रूममध्ये गेला. शालिनी बेडवर आडवी पडली होती. तिचे सँडल्स आजूबाजूला फेकलेले होते आणि ती रागातच उशी चुरगळत होती. अंकुशला समोर बघून तिचा राग अजूनच उफाळून आला. काय झालं शालिनी, काय सांगशील का? अंकुशने अतिशय हळवाळपणे शालिनीकडे विचारले. अजून मलाच विचारा काय झाले ते. मी सांगितले होते ना की जरा व्यवस्थित ड्रेसअप करून या, आपल्याला माझ्या मैत्रिणीकडे जायचे आहे. तरीही तुम्ही हे असले ढगाळ ढगाळ कपडे घालून आला तिथे. मी दादाचे कपडे काढून दिले होते ना, मग ते का नाही घातले तुम्ही? आणि त्यात हे असे तेल लावलेले केस. शी, या अशा अवतारात तुम्हाला बघून लाज वाटत होती मला. शालिनी तोंडाला येईल ते अंकुशला बोलत सुटली होती. अगं, मी तू दिलेले दादाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी याआधी असे कपडे घातले नाही म्हणून मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. आणि तेलाचे म्हणशील तर तेल लावल्याखेरीज माझे केस सेट होतच नाही. मग मी काय करू? अंकुश त्याची बाजू शालिनीला समजून सांगत होता, पण शालिनी काही ऐकूनच घेत नव्हती. किती हसत असेल रिया मला. तिचा नवरा किती अप टू डेट होता. आणि माझा विचार करून करून शालिनी अजूनच राग करत होती अंकुशचा. शालिनी मुंबईची मुलगी, दिसायला सुंदर, अगदी बघताच कोणी प्रेमात पडेल अशी. गोरापान रंग, काळेभर डोळे, नाजूक ओठ, केसांचा स्टेप कट, त्यामुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून यायचे. त्यामुळेच गर्विष्ठ, आई वडिलांची लाडकी लेक. पण कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. आई वडील लग्न करून द्यायला तयार होते, पण त्याच्या आधीच लग्न झालेले होते. तरीही शालिनी त्याच्याशीच लग्न करेल असा हट्ट करत होती. त्यासाठी अन्न पाणी सोडले होते तिने, पण तो मात्र बायकोला सोडायला तयार नव्हता. त्याने शालिनीला स्पष्ट नकार दिला. शालिनी चवताळली, नकार पचवू शकली नाही. तिने त्या शिक्षकाला फोन केला. तुला काय वाटतंय, तू मला नकार देशील आणि मी तुझ्यासाठी रडत बसेल तर विसरून जा, मी असे काही करणार नाही. उलट लवकरात लवकर दुसऱ्या मुलाशी लग्न करेल, असे बोलून शालिनीनं रागातच फोन ठेवला. अशातच शालिनीचं वडिलांच्या दूरच्या बहिणीच्या मुलाचे स्थळ चालून आले, म्हणजे अंकुशचे. अंकुश एक सुशिक्षित मुलगा होता. आई वडिलांचे एकुलते एक, मनमिळावू, हसतमुख, रंगाने सावळा, पण उंच, रुबाबदार होता. स्वतःच्या मेहनतीने आणि हुशारीने बँकेत नोकरी मिळवली, पण राहणीमान अगदी साधे, म्हणजे शालिनीच्या भाषेत गावठी. शालिनीच्या आणि त्याच्या स्टँडर्डमध्ये खूप फरक होता. पण शालिनीच्या आजीने अंकुशच्या आईला शालिनी लहान होती तेव्हा माझी नातसून करून घे म्हणून गळ घातली होती आणि नंतर ती आजाराने वारली. म्हणून तिची शेवटची इच्छा म्हणून अंकुश आणि शालिनीचे लग्न करण्याचे ठरले. पण अंकुश शालिनीला न भेटता लग्न करायला तयार नव्हता. म्हणून रीतसर दोघांचा बघण्याचा कार्यक्रम झाला. त्या दिवशी शालिनीनं पिवळ्या रंगाची नाजूक लाल किनार असलेली साडी घातली होती. थोड्या केसांना क्लिप लावून बाकी केस मोकळे सोडले होते. तिच्या गोऱ्या रंगावर पिवळा रंग खोलून दिसत होता. अंकुश तर बघताच फिदा झाला तिच्यावर. शालिनीनं चहाचा ट्रे घेऊन आली. अंकुशला तिने चहाचा कप हातात दिला आणि साडीत पाय अडकून पडली. चहा अंकुशच्या पॅन्टवर सांडला. अंकुशने हसून तिच्याकडे बघितलं, पण ती फक्त सॉरी बोलून तेथून गेली. शालिनीनं ओझरते अंकुशला बघितले. तिला त्याचा रुबाबदार चेहरा आवडला, पण त्याचा ड्रेसिंग सेन्स बघून ती नाराज झाली. थोड्या वेळाने शालिनी आणि अंकुश बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये आले. तेव्हा थकली असेल. आज सकाळपासून पाहुणे होते घरात, तिच्याशी नीट बोलताही आले नाही मला. अंकुश स्वतःशीच बोलत होता. तो त्याच्या रूमजवळ आला. त्याला वाटत होते शालिनी त्याची वाट बघत असेल. त्यांनी दार उघडले
आणि तो आत गेला. शालिनी नाईट गाऊन घालून झोपली होती. त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर ती गाढ झोपली होती. तो तिच्या बाजूला बेडवर जाऊन बसला. शालिनीची पाठमोरी आकृती त्याला आकर्षित करत होती. तो हळूच तिच्याकडे सरकला. त्याने तिच्या खांद्याला धरून तिला सरळ केले आणि तो तिच्या अधिकच जवळ जाऊ लागला. तितक्यात शालिनीला जाग आली आणि तिने त्याला जोरात ढकलून दिले. शालिनीच्या अशा रिॲक्शनमुळे अंकुश गोंधळला. काय झाले शालिनी, तू अशी का रिॲक्ट होत आहेस? मी काही चुकीचे नाही करत आहे. आपले लग्न झाले आहे. सो व्हॉट? लग्न झालं म्हणजे काय, तुला लायसन्स मिळाले का मला टच करायचे? हे बघ अंकुश, मी या सगळ्यासाठी अजून मेंटली प्रिपेअर नाही. सो माझ्यापासून लांबच राहायचे. आधी मनाने जवळ ये माझ्या, मग बघू पुढचे. आलं का तुझ्या लक्षात? आता बाजूला हो, मला झोप येत आहे, असे म्हणून शालिनी झोपून गेली. अंकुशसाठी शालिनीचं हे वागणे अनपेक्षित होते. अंकुश एक समजदार मुलगा होता. त्याला तिच्या विरुद्ध वागायचे नव्हते म्हणून तो शालिनीला वेळ देण्याचे ठरवतो. बिचारा विचारामध्ये सकाळ कधी झाली हे अंकुशला कळलेच नाही. आईच्या आवाजाने त्यांनी दार उघडले. अंकुश, अंकुश, अरे सुनबाई उठली का नाही? आज तिचा पहिला दिवस आहे आपल्याकडे. आज तिच्या हातून गोड बनवायचं आहे. उठव तिला. आई अंकुशला सूचना देऊन निघून गेली. शालिनी, शालिनी उठ, आता सकाळ झाली. अंकुश शालिनीला उठवत होता. काय कटकट आहे तुझी यार, झोपू पण देत नाही, शालिनी वैतागून म्हणाली आणि उठून बाथरूममध्ये गेली. शी, काय हे, किती लहान बाथरूम आहे हे, मला नाही जाणार इथे आंघोळ करायला, शालिनी बोलायला लागली. जे आहे ते असे आहे आणि तुला इथे ॲडजस्ट करावे लागेल शालिनी. थोडे दिवस वाटेल तुला, नंतर होईल सवय. अंकुश समजण्याच्या सुरात तिला सांगत होता. सवय होईल म्हणजे काय रे? या असल्या ठिकाणी मी राहील असे वाटले का तुला? विसरून जा. मी तुझ्यासोबत राहावे असे तुला वाटत असेल तर तुला माझ्यासोबत मुंबईला चलावे लागेल, लक्षात ठेव. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी शालिनी हे अंकुशशी ऐकून अंकुशला कळतच नव्हतं कसे रिॲक्ट व्हावे. तो काहीच बोलला नाही. शालिनी, तयार होऊन ये, आज तुला शिरा बनवायचा आहे. शालिनी बाथरूममध्ये असताना अंकुश बाहेरून बोलला आणि आईकडे निघून गेला. शालिनी तयार होऊन आली. जीन्स आणि कुर्ता घातला होता तिने. आईबाबांनी अंकुश बघतच राहिले. अंकुशच्या घरचे मागासलेल्या विचाराचे नसले तरी नवीन सुनबाईने सुरुवातीचे दिवस साडी तरी घालावी एवढी अपेक्षा, पण शालिनीला तीही पूर्ण करता आली नाही. अंकुशच्या आईबाबांनी शालिनीच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. सगळ्यांना वाटत होते की हळूहळू शालिनी इथल्या वातावरणात रुळेल आणि ती खुश होईल, पण शालिनीला काहीच आवडायचे नाही. हिम्मतपूर्वक अंकुश तिला महाबळेश्वरला नेणार होता, पण शालिनीला स्वित्झर्लंडला जायचे होते. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. शालिनी, जे माझ्या वाक्यात नाही ते सांगू नको. अगं, मी साधा बँकेत नोकरी करणारा माणूस आहे, अंकुश शालिनीला सांगत होता. हो, बरोबर आहे रे, तुझी लायकीच ती आहे. बघायला आला तेव्हाच लक्षात यायला हवे होते माझ्या की तू कायम कडकाच राहशील म्हणून. शी, किती मोठी चूक झाली माझ्याकडून. मी तुझ्याशी लग्न केले, शालिनी इतक्या मोठ्या आवाजात बोलत होती की बाहेरच्या खोलीत बसलेल्या अंकुशच्या आईबाबांना सगळे ऐकू येत होते. ते दोघे एकमेकांकडे बघत मनातच म्हणत होते की अंकुशसाठी बायको निवडताना आपण चूक तर केली नाही ना. अंकुशच्या आईवडिलांनी अंकुशसाठी, त्याच्या आईला तर वाटायचे सून घरात येईल तर घराचे नंदनवन होईल. अंकुश तर दिवसभर घरी नसतो, त्यामुळे थोडासा एकटेपणा जाणवतो, पण सून आल्यावर तोही निघून जाईल. पण शालिनी कुठल्याच अपेक्षेत पूर्ण बसत नव्हते. सतत कोणत्याही कारणावरून तिची चिडचिड चालायची. शालिनी प्रत्येक गोष्टी पैशानेच तोलो बघायची. कधी काय तर, तुझ्याकडे एसीच नाही, तू मला हवं ते आणतच नाही, शालिनी बोलायची. अंकुश शालिनीला एक दिवस सिनेमा बघायला घेऊन गेला. तिची इच्छा नव्हती पण गेली ती त्याच्यासोबत. काय हे, कसले थिएटर? अरे, मी मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघते नेहमी, अशा ठिकाणी जीव गुदमरेल माझा, मला नाही बघायचा सिनेमा, चल घरी, असे म्हणून शालिनी घरी आली. प्रत्येक वेळी शालिनी वेगळीच मागणी होती. त्या दोघांच्या लग्नाला 15 दिवस होऊन गेले होते आणि शालिनीच्या आईवडिलांनी त्यांना भेटायला बोलवले होते आणि म्हणून शालिनी आणि अंकुशला तिच्या घरी मुंबईला आले. अंकुशला वाटले की
शालिनीला थोडा बदल होईल आणि तिचा मूडही ठीक होईल. मुंबईला शालिनी आली आहे हे रिया शालिनीच्या फ्रेंडला समजले आणि तिने या दोघांनाही भेटायला बोलवले होते. शालिनीच्या मैत्रिणीचे घर, तिचे राहणीमान, तिचा नवरा सगळे बघून अंकुशवर राग येत होता तिचा आणि त्यामुळे शालिनीने इतका तमाशा केला. अंकुश, आमची शालिनी थोडी तापट आहे पण मनाने चांगली आहे. हळूहळू बदलेल ती, तुम्ही थोडे समजून घ्या तिला. शालिनीची आई कळकळीने अंकुशला सांगत होती. पण जिच्यासाठी ते होते तिला होती का त्याची कदर? शालिनी अजूनही तिच्या रूममध्ये होती. संध्याकाळीची वेळ होती. स्वयंपाकालाही उशीर होता म्हणून अंकुश बाहेर पाय मोकळे करायला गेला. जवळच त्याला एका मोगऱ्याचे गजरे विकणारी बाई दिसली. शालिनीसाठी घेऊन जातो, अंकुश विचार करत होता. गजरे कसे दिले ताई? 50 रुपये. 2 गुच्छ द्या मला, अंकुश बोलला. अंकुश शालिनीला घरी आला. अरे अंकुश, या ना, मला सांगायचे होते ना, आपण दोघे गेलो असतो सोबत. मुंबई पण फिरवून आणली असती मी तुम्हाला. शालिनीचा भाव अंकुशला म्हणाला. अरे काही हरकत नाही, जवळच गेलं होतं. काय आणले तुम्ही? भाव बोलला. काही नाही, हात मागे नेत अंकुश म्हणाला. बघू बघू. ओ गजरे शालिनीसाठी? छान. हो, कुठे आहे ती? अजून पण तिच्या रूममध्येच आहे का? हो हो, जा ना तुम्ही, गजरे बघून होईल खुश. अंकुश तिच्या रूममध्ये येतो. शालिनी, अगं अजूनही चिडले आहेस का? ठीक आहे बाबा, यापुढे तू जे कपडे देशील तेच घालेल मी. आता तर राग सोड. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. शालिनी अंकुशकडे बघते. त्याच्या हातातले गजरे बघून जोरात हसते. हा 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 हा. काय आणले तू? गजरे? ओ गॉड. अंकुशच्या हातातले गजरे शालिनी जोरात खेचून घेते आणि तोडून टाकून त्याच्या अंगावर फेकून देते. तुला काय वाटले? या अशा स्वस्त वस्तू आणून तू मला पटवू शकशील? तुला मला खुश करायचे ना, मग जा माझ्यासाठी एखादा डायमंडचा नेकलेस आण, नाहीतर रिंग तरी आण. शालिनी, काय हे किती प्रेमाने आणले होते मी, आणि डायमंड रिंग हे शक्य तरी आहे का मला? मग आयुष्यभर का तुझ्या प्रेमानेच पोट भरू का? पोट भरायला पैसे लागतात. तुझा जन्मभर सांभाळ करू शकेल इतके तरी नक्कीच कमवतो मी, अंकुश म्हणाला. मग माझ्या हौशीचं काय? माझ्या इच्छांचं काय? शालिनी रागात बोलत होती. त्या पण मी पूर्ण करेल, पण मला थोडा वेळ दे, समजून घे मला, अंकुश बोलला. पण शालिनीच्या डोळ्यावर फक्त पैशाची पट्टी होती, त्यामुळे तिला अंकुशचे प्रेम अगदी क्षुल्लक वाटत होते. वेळ दे म्हणजे काय रे, लॉटरी लागणार आहे का तुझी? का आभाळातून पडणार आहे पैसा? बोल. शालिनी बोलतच होती. शालिनीचा भांडण्याचा आवाज ऐकून तिचे आई वडील रूममध्ये आले. शालिनी, काय झालं बाळ? अंकुशवर का चिडली आहेस तू इतकी? शालिनीची आई म्हणाली. आई बाबा, मी अंकुशसोबत त्याच्या घरी नाही राहू शकत. माझा श्वास कोंडतो त्याच्या छोट्याशा घरात. मी इथेच आपल्या घरी राहीन आणि अंकुशही राहील इथे माझ्यासोबत. शालिनी, अगं हे काय बोलतेस तू? मी कसा राहणार इथे? घरी आईबाबा आहेत माझे आणि माझी नोकरी पण आहे ना, अंकुश शालिनीला बोलला. नोकरी? काय आहे त्या नोकरीत? कार कुणाचीच ना, सोडून दे. इथे बाबांच्या बऱ्याच ओळखी आहेत. तुला कुठल्याही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व करून घेतील. आणि राहिला प्रश्न तुझ्या आईबाबांचा, तर त्यांना एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात टाकू. शालिनी, बस कर, फार बोललीस तू. तुझ्या आजपर्यंत सगळे मी ऐकून घेत आलो, कारण मला वाटले होते तू नादान आहेस, अल्लड आहेस. हळूहळू तुला समजेल, पण नाही, तू कधीच बदलू शकत नाहीस, कारण तू सेल्फिश आहेस. स्वतःपुढे तुला काहीच दिसत नाही. पैसा, स्टेटस हा भ्रमाचा आरसा आहे आणि त्यातूनच तू सर्व जग बघतेस. त्यामुळे तुला माझे प्रेम ते सुद्धा तुच्छ वाटते. पण लक्षात ठेव, एक दिवस पस्तावा करशील तो. अंकुश खूपच रागात बोलत होता. मी घरी जात आहे. स्टेशनवर वाट बघेल तुझी. विचार कर स्वतःच्या वागण्याचा. पस्तावा झाला तर ये स्टेशनवर. गाडी 10 वाजेची आहे आपली. इतके बोलून अंकुश शालिनीच्या घरून निघून गेला. अंकुश रेल्वे स्टेशनवर शालिनीची वाट बघत बसला होता. 9 वाजले, 9, 9:30 झाले, 9:45 झाले आणि 10 वाजले, पण शालिनी काही आली नाही. ठीक आहे, नाही आलीस ना तू शालिनी, एक दिवस नक्की रडशील, अंकुश स्वतःशीच पुटपुटत होता. शालिनी घरी सर्वजण समजावत होते, पण शालिनीला काहीही ऐकून घ्यायचे नव्हते. आई बाबा, प्लीज तुम्ही मला समजवण्यात वेळ वाया घालू नका. मला नाही जायचे त्याच्यासोबत, आणि तुम्ही जर जबरदस्ती केलीत ना
तर मी हे घर पण सोडून निघून जाईल. शालिनी रागातच तिच्या आई वडिलांना बोलत होती. शालिनीला आई वडील तेथून निघून जातात, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आई तर अगदी हतबल झाली होती. कसे होणार आपल्या मुलीचे विचार करून डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. पण शालिनीला कोणाचीच काही फिकर नव्हती. उलटी मनात अजून धूस पुसत होती. काय समजतो कोण हा स्वतःला? मला ओरडून गेला तो? मला, शालिनीला? माझ्यासारखी सुंदर बायको त्याला शोधून पण सापडणार नाही. येईल परत माझ्याच पायाजवळ नाक रगडत, ती मनातच बोलत होती. अंकुश ट्रेनमध्ये बसला. सकाळपासून घडलेल्या सगळ्या घटना त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होत्या. काय चूक झाली आपली? शालिनीवर प्रेम केले की शालिनी बायको म्हणून निवडली? ही विचारामध्ये अंकुश स्टेशन आले. तो खाली उतरला. स्टेशनच्या बाहेर येऊन टॅक्सी पकडली आणि तो त्याच्या घरी जायला निघाला. दाराची बेल वाजवली. अगं ए शालिनी, आणि अंकुश आले वाटतं. मी दार उघडतो. अंकुशचे बाबा त्याच्या आईशी बोलत दरवाजाजवळ आले. ए अंकुश, आत. आणि हे काय, तो एकटा? शालिनी कुठे आहे? अंकुशच्या वडिलांनी विचारले. ती नाही आली. अंकुश अगदी कोरड्या स्वरात म्हणाला. नाही आली म्हणजे नंतरच्या गाडीने येणार आहे का? अंकुशचे वडील काळजीने त्याला विचारत होते. अंकुशची आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. अंकुश बाळा, काय झालं? आम्हाला समजेल असे सांग, अंकुशची आई बोलली. आई बाबा, शालिनीची इच्छा आहे की मी तिच्यासोबत मुंबईला राहावे. काय? पण का? तिला इथे करमत नाही? आपल्या सर्वांसोबत राहायला तिला आवडत नाही? आपले घर, आपले राहणीमान काहीच तिला आवडत नाही? इतकंच नाही तर तिला तुम्ही दोघेही आवडत नाही. तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवा असे सांगते ती. बोलता बोलता अंकुशला रडू कोसळले. शांत हो बाळा, आपण यातून काहीतरी मार्ग काढू, अंकुशची आई बोलत होती. बोलत काय बसली? तो इतक्या दूरून आला आहे, त्याला फ्रेश होऊ दे. तू चहा टाक तोपर्यंत, अंकुशचे बाबा विषयांतर करून म्हणाले. हो करते चहा. आई स्वयंपाकघरात गेली आणि दबकून रडू लागली. रात्रीचे जेवणे आटोपल्याने अंकुश त्याच्या खोलीत गेला. त्याच्या रूममध्ये लग्नाचा फोटो फ्रेम केलेला होता. त्या फोटोकडे तो एकटक बघत बसला होता. शालिनीला त्याला खूप आठवण येत होती. का वागली शालिनी अशी आपल्याशी? तिला आपल्याबद्दल जर प्रेमच नव्हते तर का लग्न केले माझ्याशी? अशा अनेक प्रश्नांनी अंकुशची झोप उडवली होती. दिवस मागून दिवस जात होते, पण शालिनीच्या येण्याची कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. तिचा फोनही येत नव्हता. अंकुश खूप शांत राहत होता. त्याच्या कामातही लक्ष लागत नव्हते. शालिनीचा फोटो, तिच्या वस्तू तासनतास तो निहाळत बसत होता. काय हालत झाली आपल्या एकुलते एका मुलाची. काय वाईट केले त्यांनी? कोणाचे तर देव त्याला अशी शिक्षा देत आहे? अंकुशची आई त्यांच्या वडिलांशी बोलत रडत होती. ते काही नाही, मी माझ्या मुलाला असे झुरताना बघू शकत नाही. अहो, आपण शालिनीला फोन करू, हवं तर तिची माफी मागू आपण आणि तिला घरी परत बोलवू. अंकुशची आई शालिनीला फोन करते. हॅलो, अंकुशची आई बोलत आहे. शालिनी आहे का? नमस्कार ताई, मी शालिनीची आई. नमस्कार, मला शालिनीसोबत बोलायचे होते. हो, मी बोलवते तिला. फोन होल्डवर ठेवून शालिनीची आई शालिनीला आवाज देते. काय ग आई? अगं, अंकुशच्या आईचा फोन आहे, बोल त्यांच्याशी. हॅलो, बोलते या. शालिनी बाळा, कसला तुला इतका राग आलाय? सगळे विसरून जा आणि आपल्या घरी परत ये. मी माझं उत्तर तुमच्या मुलाला सांगितले आहे. मला समजवण्यापेक्षा तुमच्या मुलाला समजवा. आणि इतकंच वाटते मुलाबद्दल तर जा ना वृद्धाश्रमात आणि पाठवून द्या त्याला माझ्याकडे कायमचे. माझा निर्णय मी सांगितले तुम्हाला. ठेवते मी फोन. आणि शालिनीने फोन ठेवून दिला. अंकुश ऑफिसमधून घरी आला. आईबाबांचा उतरलेला चेहरा बघून तो बोलला. आई, काय झालं ग? तुम्ही दोघे असे का बसलात? अंकुश, आमच्या ऐकशील? अगं आई, असं का बोलतेस ग? बोल ना, काय करू तुझ्यासाठी? अंकुश, आम्हाला वृद्धाश्रमात टाकून दे आणि तुझा शालिनीकडे सुखाचा संसार कर बाळा. आई, हे काय बोलतेस तू? माझं सुख तुमच्यासोबत आहे, तुमच्यापासून दूर राहून नाही. तिघे जण एकमेकांकडे बघून रडू लागतात. पण शालिनी स्वतःच्याच विश्वात होती. तिला अंकुशची आठवण सुद्धा येत नव्हते. दिवस मागून दिवस जात होते, पण शालिनीच्या निर्णयावर ती ठाम होती.
एके दिवशी शालिनीच्या नावाने टपाल आले अंकुशच्या घरी. अंकुश तर आनंदाने उड्या मारायला लागला. शेवटी शालिनी तयार झाली यायला असे त्याला वाटले. त्यांनी टपाल उघडले, त्यातून काही पेपर्स बाहेर काढले आणि तो एकदम शॉक झाला. अंकुश, अरे काय झालं, बोल तरी. आई त्याला बोलत होती. आई, शालिनीने डिवोर्स मागितला आहे. अंकुशच्या हातून पेपर्स खाली पडतात. शालिनीने डिवोर्स पेपर्स पाठवले आहेत, पण ते असे कसे करू शकते? अंकुशची आई विचारत होती. ती काही करू शकते आई, पण तिला आधी याचे उत्तर द्यावेच लागेल. का केले तिने असे? अंकुश खिशातून फोन काढताना शालिनीला कॉल करतो. हॅलो शालिनी, अंकुश बोलतोय. बोला बोला, काय बोलायचंय? हे सगळं काय आहे? तुला डिवोर्स हवा आहे? हो, मग काय करू? किती दिवस तुझी वाट बघत राहू? तू तर इथे येत नाही, मग असे नाते टिकून तरी काय उपयोग? पण मी काय येऊ तिथे? इकडे आईबाबा आहेत, माझी नोकरी आहे. हो ना, मग सांभाळ तुझे आईवडील. अँड सो कॉल्ड नोकरी असे तुझ्याशी नाते निभवून काही फायदा नाही मला. ना तू माझी कुठलीच हौस पूर्ण करू शकत नाहीस, नाही तुझ्याकडे तितका पैसा आहे. शालिनी बोलली. शालिनी, सगळ्या गोष्टी पैशानेच मोजता येतात का? प्रेम काहीच नसते? अंकुश व्याकुळ होऊन बोलत होता. हे बघ, माझ्यासाठी पैसेच महत्त्वाचे आहेत, बाकी काही नाही. आणि मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे. माझा निर्णय झाले. तू त्या पेपर्सवर सह्या कर फक्त, बस. शालिनी म्हणाली. ठीक आहे, तुझी जशी इच्छा. आणि अंकुशने फोन ठेवून दिला. अंकुश, बाळा, काय रे, काय झाले? आई बोलत होती. तिची इच्छा पूर्ण करायची. आई मला दिवस देणार आहे तिला. इतके बोलून अंकुश निघून गेला. थोड्याच दिवसात संपूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्याने शालिनी अंकुशच्या डिवोर्सवर शिक्कामोर्तब झाला. शालिनीला हवे तेच झाले होते. ती खूप खुश होती. दिवस हळूहळू सरकत होते. शालिनीच्या स्वभावामुळे तिचे दुसरे लग्न होणेही दुरापास्त होते. थोड्याच दिवसात शालिनीच्या भावाचे लग्न झाले. नवीन वहिनी घरात आली. तिचा घरातला वावर, शालिनीच्या आईवडिलांची आणि ती घेत असलेली काळजी, शालिनीला भावाशी केलेले लाड, यामुळे सगळ्यांचा आता शालिनीला हेवा वाटत होता आणि ती स्वतःला इतरांशी कम्पेअर करू लागली होती. आपण अंकुशची त्याच्या आईबाबांशी कसं वागलो याची तिला हळूहळू जाणीव होऊ लागली. शालिनीला घरी नवीन पाहुणा आला आणि ती आत्या झाली. त्यावेळी शालिनीच्या आईने सुनेची घेतलेली काळजी, केलेले लाड, डोहाळे जेवण, या साऱ्या गोष्टी आठवून शालिनी मनातून दुखावत होती. आपण जर आपला संसार नीट केला असता तर आपल्याही नशिबात ही सगळी सुख आली असती, या विचारातच ती गुंग झाली होती आणि दिवसेंदिवस गप्प राहू लागली होती. आईबाबांची शालिनीवर असलेली माया एवढेच एक सुख तिच्या पदरात होते, पण तिला तेही मान्य नव्हते की काय. देवदर्शनाला जात असताना शालिनीच्या आईबाबांच्या गाडीला अपघात झाला आणि ते त्यातच वारले. आता शालिनी पूर्णपणे एकटी पडली होती. भाव होता, पण तोही त्याच्या संसारात मग्न होता. वरचेवर तो तिची विचारपूस करायचा, काळजी घ्यायचा, पण त्यात तिला उपकाराची भावना जाणवायची. आता तिचे कशातच मन रमत नव्हते. तिला अंकुशची आठवण येऊ लागली होती. किती वाईट वागले मी अंकुश आणि त्याच्या आईबाबांशी. किती प्रेम होते त्याचे माझ्यावर, पण स्टेटस आणि श्रीमंतीच्या खोट्या समजुतीपुढे मी त्याचे प्रेम पाहू शकले नाही. तो म्हणायचा मला की शालिनी, मला थोडा वेळ दे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. पण मी त्याचे काहीच ऐकले नाही. मी त्याला त्याच्या आईबाबांपासून वेगळे करायचा प्रयत्न केला आणि देवाने माझेच आईबाबा माझ्यापासून दूर नेले. अंकुश, मी चुकले, मला माफ कर, असे म्हणत शालिनी स्वतःलाच दोष देत होती. पण आता तिच्या हातात काहीच उरले नव्हते. अंकुश तिच्यापासून कधीच दूर झाला होता. एके दिवशी शालिनी फेसबुकवर फ्रेंड्सच्या पोस्ट पाहत बसले असताना अचानक तिची नजर फ्रेंड सेक्शनवर पडली. अंकुश, तिने त्याचा प्रोफाईल ओपन केला, पण ते लॉक असल्यामुळे जास्त फोटो दिसले नाहीत. तिला वाटले त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी का, तो एक्सेप्ट करेल का, असा विचार करता करता नकळत तिने रिक्वेस्ट पाठवून दिली आणि लगेचच पश्चाताप होऊ लागला. अंकुश तर मला विसरला असेल. मी त्याला आजवर त्रासाशिवाय काय दिलं आहे, मग तो का ओळख ठेवेल, असे ती स्वतःशी बोलत होती. पण मनाच्या एका कोपऱ्यात तिला वाटत होते की तो तिला विसरलेला नसेल. आता शालिनीचे रोजचे एकच काम झाले होते, फेसबुक ओपन करून अंकुशने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली का हे पाहणे.
15 दिवस झाले तरी काहीच उत्तर न आल्याने ती आतून खूप दुःखी झाली. एक दिवस फेसबुक ओपन करताच मेसेजची घंटी वाजली. तिने घाईघाईने मेसेज उघडले आणि आनंदाने तिच्या डोळ्यात अश्रू आले. अंकुशचा मेसेज होता. हाय शालिनी, कशी आहेस? म्हणजे अंकुशच्या लक्षात आहे मी, अजूनही माझी काळजी करतो तो, असे म्हणत शालिनी सुखावली. शालिनी, हाय अंकुश. अंकुश, हाय. बोल, कशी आहेस तू? ऑल इज फाईन ना? शालिनी, हो सगळं ठीक आहे आणि मी पण मजेत. अंकुश, अरे रे छान. शालिनी, बाकी अजून काय? अंकुश, बाकी सगळं ठीक आहे. शालिनी, मला वाटलं तू मला विसरला असशील, माझ्याशी बोलणारही नाहीस. अंकुश, शालिनी, अगं असं का करेन मी, तू अजूनही माझ्या आठवणीत आहेस. ओके चल मग नंतर बोलू, मला मीटिंग आहे आता, बाय. शालिनी, ठीक आहे बाय. अंकुशशी बोलून शालिनीला खूप बरे वाटले. तो अजूनही मला विसरला नाही हा विचार तिच्या मनाला आनंद देत होता. आता रोजच शालिनी त्याला गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज पाठवायचे. अंकुश वेळ मिळाला की तोही रिप्लाय करायचा. आता शालिनीला तो आवडायला लागला होता. तिच्या सुन्या आयुष्यात अंकुशमुळे आनंद येत होता, पण फक्त फॉर्मल बोलणं होतं. जास्त काही रिप्लाय अंकुशकडून नव्हता. त्या दोघांनीही आता मोबाईल नंबर एकमेकांना दिले. व्हॉट्सॲपवरही बोलणे चालू झाले. शालिनी अंकुशला मुद्दाम इमोशनल मेसेज पाठवायची. त्याचं लक्ष वेधून घेणे हाच तिचा उद्देश होता, पण अंकुश अगदी तटस्थ होता. कधीही चुकून त्याने शालिनीला माझं प्रेम आहे असा संकेत देणारा मेसेज केला नव्हता. शालिनी रोज छान तयारी करून स्वतःचे पिक्स त्याला पाठवायची. मी अजूनही सुंदर आहे इतकी की तुला मोहित करू शकते, असा हेतू तिचा होता. पण अंकुश अगदी नॉर्मल रिप्लाय देत होता. शालिनीला अंकुशच्या वागण्याचं आश्चर्य वाटायचं. हा असा का वागतोय? त्याला तर प्रेम होते ना आपल्यावर, मग आता काय झाले? शालिनीला आता अंकुशसोबत पुन्हा एकत्र व्हायचं होतं, म्हणून तिने अंकुशला अर्ध्या तासानंतर मेसेज टाकला. हाय अंकुश, मला तुला एकदा भेटायचं आहे, भेटशील का मला? शालिनी, तू कधी येऊ शकशील मुंबईला? अंकुश, कधीही, म्हणजे संध्याकाळी सुद्धा. अंकुश, हो हो चालेल. कधी भेटशील? शालिनी, अरे मस्करी करतोस का माझी? तुला मुंबईला यायला किमान 12 तास प्रवास करावा लागतो, माहीत आहे मला. अंकुश, अगं हो, पण ते 6 वर्षापूर्वी, आता नाही. शालिनी, तू काय बोलतोस? मला काही कळत नाही रे, प्लीज मला कळेल असे बोल ना. अंकुश, अगं मी आता मुंबईला शिफ्ट झालोय. शालिनी, अरे वा, कधी? अंकुश, 2 वर्ष झाले. शालिनी, बरं, सगळे मेसेजवरच बोलशील की भेटल्यावर बोलायला काही बाकी ठेवशील? अंकुश, ओके, मग संध्याकाळी 7 वाजता भेटू. मी तुला ॲड्रेस मेसेज करतो, तिथे. बाय. शालिनी, बाय, भेटू मग. शालिनीला तर काय करू आणि काय नको असं झालं. अंकुश आपल्यासाठीच मुंबईला शिफ्ट झाला असं तिला वाटत होतं. शालिनी लगेच पार्लरची अपॉइंटमेंट घेतली. तिला आज खूप सुंदर दिसायचं होतं, इतकं की अंकुश आपल्याला बघतच राहील. ते आज अंकुशला प्रपोज करणार होते आणि तिला खात्री होती की अंकुश तिला हो असेच म्हणेल. शालिनीने आज साडी घातली, अंकुशच्या आवडीच्या रंगाची. ते खरोखरच खूप सुंदर दिसत होते. ठरलेल्या वेळेच्या 10 मिनिट आधीच शालिनी कॅफेमध्ये पोहोचली. तिचं सगळं लक्ष अंकुशच्या वाटेकडे होतं. तितक्या व्हाईट रंगाच्या कारमधून एक उंच स्मार्ट मुलगा बाहेर उतरला. डोळ्यावर गॉगल होता. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि सरळ शालिनीकडे येत होता. जसा तो जवळ येत होता तसा शालिनीने आपले चेहरे बदलत घेतले. हाय शालिनी, आवाज ऐकून शालिनी भानावर आली. तो स्मार्ट मुलगा अंकुश होता. बेंचमधून बाहेर येऊन त्याचं रूप पाहून शालिनी थक्क झाली, पण स्वतःला सावरले. हाय अंकुश, अरे किती चेंज झालास तू, एकदम स्मार्ट दिसतोस. आपण काय बोललो हे लक्षात आल्यावर शालिनीने जीभ चावली. हां, थँक्यूज. आणि तूही खूप छान दिसते, 6 वर्षापूर्वी होती तशीच सुंदर, अंकुश बोलला. शालिनी लाजली. वेल, आई बाबा कसे आहेत तुझे? आणि समीर दादा, त्याचं तर लग्न झालं असेल ना आता? अंकुश सगळ्यांची चौकशी करत होता. आई बाबा नाही राहिले, एका ॲक्सिडेंटमध्ये वारले ते, शालिनी म्हणाली. खूप वाईट झालं. आणि समीर दादाचे लग्न झाले, त्याला मुलगा आहे, पार्थ नाव त्याचे, शालिनी पुढे म्हणाली. किती गोड.
बाकी तू आज चक्क साडीत? तुला तर साडी आवडत नाही ना? अंकुश बोलला. पण तुला आवडते ना? शालिनीने उत्तर दिले. शालिनीच्या उत्तराने अंकुश ओशाळ झाला. त्याने वेटरला आवाज दिला. वेटर प्लीज इकडे या. वेटर जवळ आल्यावर तो ऑर्डर द्यायला लागला. तुला कोल्ड कॉफी ना? त्याने विचारले. हो, शालिनी म्हणाली. एक कोल्ड कॉफी आणि एक साधी कॉफी आणा. तुला अजूनही माझी चॉईस लक्षात आहे? शालिनी म्हणाली. हो, अंकुश बोलला. अंकुशचा हात टेबलावर होता. शालिनीने हळूच तिचा हात त्याच्या हातावर ठेवला. अचानक झालेल्या स्पर्शाने अंकुशने एकदम हात काढून घेतला. बाकी हा सगळा बदल कसा झाला? तो मुंबईला कसा आला? शालिनीने विषयांतर केले. वेल, त्यामागे हिस्टरी आहे ग. अंकुश, आवडेल मला ऐकायला, शालिनी म्हणाली. अंकुश सांगू लागला. तुझ्याशी नाते तुटल्यावर मी खूप एकटा पडलो होतो. कशातच मन लागत नव्हते माझे. आयुष्य अगदी भकास झालं होतं माझं. सकाळी उठायचे, बँकेत जायचे, ऑफिस सुटले की घरी आणि मग खोलीत गेले की तुझ्या आठवणी. बस एवढंच रुटीन झालं होतं माझं. 6 महिने होऊन गेले. मग माझी आई दुसऱ्या लग्नासाठी मागे लागायला लागली. पण मला दुसऱ्या लग्नाच्या विषयाने त्रास व्हायचा. मग नंतर आईने तो पण नाच सोडून दिला. असेच दिवस जात होते. मग आमच्या बँकच्या जागा निघाल्या. बरेच नवीन लोक भरती झाले. त्यात एक मुलगीही होती. तिचे नाव स्वाती. तीही जॉईन झाली. मी तिचा सिनियर होतो. मग मला तिला काम समजावून सांगावे लागे. रोजच तिच्याशी संपर्क होत होता. त्यामुळे आमची थोड्या दिवसात खूप चांगली मैत्री झाली. ती नेहमी मला म्हणायची, अंकुश तू खूप हुशार आहे, चांगला प्रयत्न करशील तर खूप पुढे जाशील. तितक्यात अंकुश आणि शालिनीची कॉफी आली आणि दोघांनी कॉफी घेतली. मग पुढे काय झालं? मी हसून नकार द्यायचं, पण तिचा ठाम विश्वास होता माझ्यावर. तिने मला बँकच्या वरच्या पोस्टसाठी एक्झाम द्यायला लावल्या आणि मी खरंच पास होत गेलो. माझा प्रत्येक पास केलेल्या एक्झामसोबत तिचा विश्वास जिंकत गेला आणि आज मी बँकचा CEO बनलो. ग्रेट. शालिनीच्या डोळ्यात एक चमक वेगळी आली. त्यामुळे मला मुंबईला शिफ्ट व्हावे लागले आणि मी मुंबईला आलो, अंकुश सांगत होता. कॉंग्रॅच्युलेशन अंकुश, असे म्हणून शालिनीने हात पुढे केला. अंकुशनेही हँडशेक केले. अंकुश हात काढून घेत होता, पण शालिनीची पकड अजूनच घट्ट होती. शेवटी शालिनीने हात सोडला आणि बोलली, अंकुश मला तुला काहीतरी सांगायचे आहे. अंकुश, आय लव्ह यू. मला तुझ्याशी पुन्हा लग्न करायचे आहे. अंकुश जोरजोरात हसायला लागला. काय झालं? तू असा का हसतोस? शालिनीच्या मनात प्रश्न निर्माण झाले. हसू नको तर काय करू? हे तू बोलत आहे शालिनी? तुला माझ्याशी लग्न करायचे आहे? तू विसरलीस? बहुतेक 6 वर्षापूर्वी तूच मला डिवोर्स पेपर पाठवले होते आणि आज तुला परत माझ्याशी लग्न करायचे आहे? हो अरे, पण तेव्हाचा तर तू खूप वेगळा होतास आणि आता तू वेगळा आहे, शालिनी बोलली. वेट, आता आलं माझ्या लक्षात. तेव्हा 6 वर्षापूर्वी मी गावठी होतो. माझं राहणीमान तुझ्या स्टेटसला शोभत नव्हते. म्हणून तर तू तुझ्या मैत्रिणीकडे मी आलो तर तुला माझी ओळख करून देताना लाज वाटत होती. आणि आता मी बदललो, माझा स्टेटस बदलला म्हणून तुला आता माझ्याशी लग्न करायचे का? मी रडायचं तासनतास, पण साधं कारण विचारणंही कोणी नव्हते जवळ. तेव्हा कळाले की तुला सोडून मी आयुष्यात किती मोठी चूक केली. कारण आज माझ्याकडे पैसा, स्टेटस सगळे आहे, पण प्रेम करणारे कोणीच नाही. शालिनीचा स्वतःचा कंट्रोल सुटला आणि तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शालिनी पुढे बोलू लागली, अंकुश प्लीज मला एकदा माफ कर. मी तुला हवी तशी बायको बनवून दाखवीन. तुझ्या आईबाबांचा पण मनापासून आदर करेल, त्यांना सांभाळेल. पण फक्त एकदा मला माफ कर आणि माझ्याशी लग्न कर. अंकुश एकदम स्तब्ध झाला. त्याला काहीच कळत नव्हते की शालिनीशी काय बोलावे. तू म्हणायचा ना मला की मी अल्लड आहे, तर मी खरंच अल्लड होते रे, जी तुझे प्रेम समजू शकले नाही. तुझ्या अल्लड नादान बायकोला करशील ना रे माफ? बोल ना, करशील ना माफ? शालिनी म्हणाली. शालिनी, तुझ्या लाईफमध्ये इतके चढ उतार आले, याचं खरंच मला खूप वाईट वाटलं. खूप मनस्ताप झाला तुला. आणि हो, मला तुझ्याबद्दल कधी राग नव्हता ग. सो प्लीज माफी नको मागो, अंकुश म्हणाला. म्हणजे तू लग्न करशील ना माझ्याशी? शालिनी एकदम आनंदून गेली. नाही, अंकुशने उत्तर दिले. नाही, पण का? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम होतं हे खोटे होते का? शालिनी रडवली होऊन बोलत होती. नाही शालिनी, 6 वर्षापूर्वी माझं तुझ्यावर खरंच प्रेम होतं. म्हणून तर तू सुखी राहावी आणि तुझी इच्छा म्हणून मी तुला डिवोर्स दिला.
मग आता माझी इच्छा आहे म्हणून माझ्याशी लग्न कर. शालिनी अगदी आग्रह करून म्हणाली. नाही शालिनी, नाही, ते शक्य नाही. अंकुश म्हणाला. इतक्या त्याच्या टेबलाजवळ एक सावळीशी पण देखणी मुलगी आली. तिला बघताच अंकुश त्याच्या खुर्चीवरून उठला आणि त्याने तिला हग केले. अंकुश म्हणाला. शालिनी, मीट माय वाईफ स्वाती. अँड स्वाती, शी इज शालिनी. हाय शालिनी, स्वाती म्हणाले. शालिनीकडून कसलीच रिॲक्शन आली नाही. अंकुशचे शेड्यूल खूप टाईट होते आज. प्या मीटिंगसाठी नाही म्हणत होता, पण मला तुला भेटायचं होतं. मग अंकुश तयार झाला, स्वाती म्हणाली. ती पुढे म्हणाली. शालिनी, तू खरंच खूप सुंदर आहेस ग. तुझी इतकी मी नक्कीच नाही, पण तरीही अंकुश खूप प्रेम करतो माझ्यावर, म्हणून मला तुला थँक्यू म्हणायचे होते. कारण तू जर त्याला सोडले नसते तर अंकुशसारखा प्रेमळ आणि समजूतदार नवरा मला कधीही मिळाला नसता. थँक्यू शालिनी, स्वाती बोलली. शालिनीकडून कसलीच रिॲक्शन आली नाही. चला आता निघायला हवे, अंकुश बोलला. मला थांबायचे थोडं, शालिनी म्हणाली. अंकुश आणि स्वाती दोघे तिथून उठले आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागले. शालिनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त बघत होती. त्याच्याशिवाय काहीच नव्हते तिच्याकडे, कारण काही करण्यासाठी तिच्या हातात वेळच नव्हता. आता खरोखरच वेळ निघून गेली होती. काही गोष्टी जेव्हा वेळ असते तेव्हाच करायच्या असतात आणि आयुष्यात पैसा सगळे काही नसते, प्रेमही महत्त्वाचे असते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.